नमस्कार. तर पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की हर्षित त्याच्या मित्रासोबत फोनवरती बोलत असतो आणि तो त्याच्यावरती खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो की अरे असं कसं होऊ शकतं, माझ्या प्रत्येक इव्हेंटमध्ये केटरिंगचं काम तूच केलं आहे ना, तुला माहिती आहे ना, आणि तरीही माझंच लग्न आहे आणि मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला तरीही असं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझं लग्न आहे, माझाच इव्हेंट आहे, त्यामुळे केटरिंगचं काम तूच करशील. तितक्यात आता तिथे वल्लरी, अजित आणि प्रेरणा येतात आणि हर्षितला असं इतकं चिडलेलं पाहून त्या आश्चर्याने एकमेकांकडे बघायला लागतात की नक्की आता याला काय झालं. तर इकडे हर्षित खूपच चिडलेला असतो आणि तो त्याच्या मित्राला म्हणतो की अरे माझा मित्र आहेस रे तू, असं कसा मित्र आहेस तू. तेव्हा हर्षितचा मित्र त्याला सांगतो की त्याने आता दुसरं काम घेतलं. तेव्हा हे ऐकून तर हर्षितचा खूप मूड ऑफ होतो आणि तो म्हणतो की काय तू दुसरं कामसुद्धा घेतलं, ठीक आहे, असं म्हणून तो रागातच फोन ठेवून देतो. तेव्हा आता अजित हर्षितला विचारायला लागतो की हर्षित काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. यावर हर्षित काहीच उत्तर देत नाही, तो बाजूला जाऊन बसतो. आता हर्षितला इतकं टेन्शनमध्ये बघून हे तिघेही खूपच शॉक झालेले असतात. आता वल्लरी विचारायला लागते की हर्षित दादा हो काय झालं आहे, इतकं फोनवरती कोणावरती ओरडत होता. तेव्हा हर्षित सांगतो की मी सगळ्यात जास्त ज्याच्यावर विश्वास ठेवला, माझ्या इव्हेंटमध्ये जो केटरिंगचं काम करत होता, आता तो माझ्याच लग्नात केटरिंगचं काम करायला नकार देतो आहे. आता तुम्ही सांगा की यावेळी मी कुठून मॅनेज करू, असं अचानक सगळी गडबड करून टाकली त्याने. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो काळजी काय करताय तुम्ही, तुमच्यासमोर एवढ्या मोठ्या आणि फेमस कॅफेचे ओनर उभे आहेत, तरी तुम्ही काळजी कसली करताय, विसरलात का तुम्ही. तेव्हा हे ऐकून हर्षित खूप खुश होतो आणि म्हणतो की वल्लरी ताई हे तर मी विसरलोच. आणि तो अजित प्रेरणाला म्हणायला लागतो की माझ्या लग्नात केटरिंगचं काम तुम्हीच करणार. तेव्हा प्रेरणा म्हणते की काही काळजी करू नको, तुमच्या लग्नात सगळं केटरिंगचं काम आमच्या कॅफेकडूनच होणार. तेव्हा आता हर्षित हे ऐकून खूपच खुश होतो आणि अजित प्रेरणाला मिठी मारतो. तर आता हे सगळं इंदुताईंनी ऐकलेलं असतं आणि त्या मनातच म्हणतात की असं सगळं ठरलं तर आता ही गोष्ट तर चित्राताईंना सांगितलीच पाहिजे. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की सर्वजण गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हाच अजित म्हणतो की हर्षितने ही केटरिंगची जबाबदारी दिल्यापासून ना माझ्या डोक्यात असे पदार्थ सुचत आहेत ना, महाराष्ट्रीयन पदार्थांची, असं म्हणून तो नावं सांगायला लागतो आणि म्हणतो की हे सगळं आपण ठेवूया. तेव्हा हे ऐकून चित्राताईंना खूपच राग येतो आणि त्या म्हणतात की तुम्ही लोक हे काय करताय, मानलं की लग्न तुमच्याकडे आहे पण पाहुणे तर आमचे येणार आहेत ना, म्हणून जेवणाचे पदार्थ तर आमच्या इकडे बनतात तसेच बनतील आणि त्यासुद्धा इंदोरच्या फेमस पदार्थांची नावं सांगायला लागतात. हे ऐकून आता अजित पेन बंद करून बाजूला ठेवायला लागतो. तेव्हा आता श्रीनिवास म्हणायला लागतात की चित्राताईंच्या जे मनात आहे ना तेच होणार आहे. आणि अजित तू पेन का बंद करून ठेवलं, ताबडतोब लिहून घे बघू चित्राताईं जे काही सांगतात ते सगळं. हे बघ सगळे इंदोरी पदार्थ आपल्या या लग्नाच्या सोहळ्यामध्ये असायलाच पाहिजेत, हे लक्षात ठेवा. तेव्हा अजित म्हणतो की पण काका आपल्याकडचे सुद्धा पुरणपोळी, मोदक, खीर हे पदार्थ काही कमी नाही आहेत. तेव्हा वल्लरी मध्येच मनोजला म्हणते की मी काय म्हणते, तुम्ही जरा आतमध्ये येता का माझ्यासोबत. तेव्हा मनोजसोबत आता अजित आणि प्रेरणासुद्धा आतमध्ये येतात. तेव्हा वल्लरी या तिघांनाही म्हणते की काय चाललं आहे तुमचं, तुम्ही काय ऐकून घेता यांचं सगळं, तुम्ही पण बोला ना जरा. तेव्हा प्रेरणा म्हणते की आणि आपल्याकडे काही कमी पदार्थ आहेत का, जा बाहेर आणि आपलेही छान छान पदार्थ सुचवा त्यांना आणि चांगली खिंड लढवा. तेव्हा लगेच मनोज आणि अजित बाहेर जातात. आता मनोज बाहेर येऊन लगेच म्हणायला लागतो की एक मिनिट, त्याचं काय आहे की महाराष्ट्रातील अजून काही पदार्थ आपण ॲड करूया. तेव्हा चित्राताई म्हणतात की ही काय गंमत लावली आहे का तुम्ही आमच्यासोबत, आणि तुमच्या इकडचे पदार्थ आमच्या इकडची लोक नाही खाणार आहेत, आणि हे बघा तुमची मुलगी आमच्या इकडे सून म्हणून येणार आहे, आम्ही तिला स्वीकारतो. याचा अर्थ हा नाही की खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा आम्ही स्वीकारू, मी जे पदार्थ बोलते तेच पदार्थ बनतील. तेव्हा वल्लरी म्हणते की एक मिनिट, आपण सर्वांच्या रीती भाती, सर्वांच्या परंपरा आणि एकमेकांचं खाणंपिणं जर स्वीकारलं तर सर्वांसाठी सगळं खूप सोपं होईल ना. आणि ती चित्राताईंना म्हणते की आणि काकू आता तुम्ही ज्या पदार्थांबद्दल बोलत होता ते पदार्थ तर भारतीय कुठे आहेत, भारतात राहूनच तुम्ही आमचे पदार्थ खाऊ नका आणि आम्ही तुमचे पदार्थ खात नाही असं म्हणून याला काय अर्थ आहे. तेव्हा चित्राताईंना वल्लरीचा खूपच राग येतो आणि त्या वल्लरीला म्हणतात की हे बघ तुला जी वकिली करायची आहे ना ती तू कोर्टात जाऊन कर, माझ्यासमोर नको. मी बोलते ना लग्न हे आमच्या पद्धतीनेच होईल आणि लग्नातले पदार्थसुद्धा आमच्या पद्धतीनेच होतील. जर लग्न माझ्या पद्धतीने नाही झालं ना तेव्हा वल्लरी रागात म्हणते की तर काय काकू, आणि म्हणते की हे बघा काकू आम्हाला तुमच्या पदार्थांचा, तुमच्या संस्कृतीचा अपमान नाही करायचा, पण जे पदार्थ आम्ही तुम्हाला सजेस्ट करतोय ते तेजाताईंच्या आवडीचे आहेत आणि लग्न तर तेजाताईंचं सुद्धा आहे ना,
पण काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे सुद्धा व्हायला पाहिजेत. आणि म्हणते की बरं मी एक सुचवू का, म्हणजे उद्या साखरपुडा आहे तर उद्या साखरपुड्याला आमच्या पद्धतीचे पदार्थ केले तर ते तुमच्या पाहुण्यांना खाऊ घालूया आणि त्यातले त्यांना जे पदार्थ आवडतील ते आपण लग्नात करूया. हे ऐकून आता सगळ्यांनाच वल्लरीचं म्हणणं पटतं, मात्र चित्राताईंना सोडून. तर आता यानंतर आपण पाहतो की गायत्रीताई चित्राताईंना म्हणत असतात की चित्राताई, उद्यापासून तुमचे पाहुणे यायला सुरुवात होतील ना, मग आपण एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये त्यांची सोय करूया, म्हणजे सगळे छान एकत्र राहतील. तेव्हा हे ऐकून आता चित्राताईंना खूप राग येतो आणि त्या गायत्रीताईंना म्हणायला लागतात की गायत्रीताई, तुम्ही आमच्या पाहुण्यांना काय समजताय काय, हॉटेलमध्ये ठेवणार का त्यांना? अरे खूप शिकल्या सवरलेली माणसं आहेत आमच्या इकडची, अप्पर मिडल क्लास लोक आहेत ते, आणि तुम्हाला आमच्या पाहुण्यांसाठी वेगवेगळे रूमच बुक करावे लागतील. तेव्हा हे ऐकून लगेच गायत्रीताई म्हणतात की बरं आपण सर्वांना वेगवेगळे रूम बुक करूया, तुम्हाला 25 रूम बस होतील का? तेव्हा हे ऐकून श्रीनिवास म्हणतात की मी काय म्हणतो चित्राताई, डायरेक्ट एक अख्खं हॉटेलच बुक करतो ना, आणि तेही 5 स्टार, चालेल का? तेव्हा हे ऐकून चित्राताई म्हणतात की हो हे बरोबर आहे, आणि जे पण हॉटेल बुक कराल ना तेव्हा मला सांगा, म्हणजे मलाच डिसाईड करावं लागेल ना की कुठली फॅमिली कुठल्या रूममध्ये राहील ते. तेव्हा श्रीनिवास म्हणतात की हो अगदीच. तितक्यात आता तिथे मिठू चित्राताईंना आवाज देते ते आणि म्हणते की चित्रा आंटी तुमचे पाहुणे आले. तेव्हा चित्रा त्यांना बघून खूप खुश होते आणि म्हणायला लागते की मी ना तुम्हा लोकांची ओळख करून देते आणि ती सर्वांची ओळख करून द्यायला लागते. यानंतर श्रीनिवास आता चित्राताईंना म्हणतात की चित्राताई तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत गप्पा मारत बसा, जरा ते हॉटेलचं ठरवायचं आहे ना तर आम्ही जाऊन येतो. तेव्हा मिठू, गायत्रीताई आणि श्रीनिवास तिथून निघून जातात. आता चित्राताई त्यांच्या पाहुण्यांना बसायला सांगतात आणि हर्षितच्या बाबांना त्यांच्यासाठी पाणी आणायला म्हणून आतमध्ये पाठवतात आणि लगेच त्यांच्या पाहुण्यांना म्हणायला लागतात की मला तुमच्यासोबत ना खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. उद्या आपल्या हर्षचा साखरपुडा आहे तेजस्वीसोबत, आणि उद्या साखरपुड्यामध्ये हे लोक महाराष्ट्रीयन पदार्थ बनवणार आहेत. त्यामुळे माझी फक्त एकच इच्छा आहे की जे पण पदार्थ तुम्हाला दिले जातील ना त्या पदार्थांसाठी जे तोंडात येईल इतकं वाईट बोला, एवढं करणार ना तुम्ही माझ्यासाठी. तेव्हा चित्राचे ते सगळे नातेवाईक यासाठी तयार होतात. तेव्हा चित्राताई म्हणतात की खूप उडतात ना हे लोक, यांना जमिनीवर आणायलाच पाहिजे. आता हे सगळं बोलणं मिठूने चोरून ऐकलेलं असतं. तर आता यानंतर आपण पाहतो की मिठूने येऊन सर्वांना चित्राताईंचं सगळं प्लॅनिंग सांगितलेलं असतं की त्या असं म्हणाल्या. तेव्हा आता वल्लरी म्हणते की काय असं म्हणाल्या त्या? तर अजितसुद्धा म्हणतो की खूपच सिरियस आहे हे, तर एखादा माणूस असं कसं बोलू शकतो, हे सगळं त्या मुद्दाम करतात. यावर प्रेरणा म्हणते की पण हे सगळं करताना हर्षितदादांचा विचार नाही आला का त्यांच्या मनात? उद्या जरी या सगळ्या गोष्टी हर्षितदादांना तेजाला समजल्या तर ते त्या दोघांना किती वाईट वाटेल, याचा विचार एकदाही केला नसेल का त्यांनी? आणि मुळात त्यांनी जर मुद्दाम आपण कितीही काही चांगलं केलं तरी नावच ठेवायची ठरवली असतील तर आपण तरी काय करणार आहोत त्याला? आणि म्हणते की स्वामी हे कुठलं संकट आलं आहे आमच्यावर, आता या संकटाला कसं सामोरं जायचं आम्ही? तेव्हा वल्लरी प्रेरणाला समजावत म्हणते की प्रेरणाताई रिलॅक्स, तुम्ही नका काळजी करू, आणि तुम्ही सगळेच का काळजी करताय? आपण आपलं 100% द्यायचं आहे, पुढचं पुढे बघूया, आपण आपल्या प्रयत्नांमध्ये कमी पडायचं नाही, इतकं मात्र नक्की. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आपण पाहणार आहोत की हर्षित आणि तेजाच्या साखरपुड्याची सगळी तयारी झालेली असते आणि गुरुजी पूजा करत असतात. आता हर्षित आणि तेजा खूप छान असे तयार झालेले असतात. आता सगळं बघून मनोज म्हणतो की व्यवस्था तर खूप छान झाली, काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. तर इकडे आतमध्ये वल्लरी आणि प्रेरणा जेवणाची तयारी करत असतात. तर इकडे बाहेर गुरुजी हर्षित तेजाला म्हणतात की आता दोघांनी एकमेकांना अंगठ्या घालायच्या आहेत. तेव्हा तेजा म्हणते की 1 मिनिट, आणि ती मनोजला विचारायला लागते की मनोज वल्लरी आणि प्रेरणा कुठे आहेत, तयार नाही झाल्यात का अजून त्या? किती वेळ साखरपुड्याचे विधीसुद्धा संपत आलेत. आणि चिडून म्हणते की येणार नाही आहेत का त्या माझ्या साखरपुड्याला? तेव्हा मनोज म्हणतो की तेजाताई वल्लरी आणि प्रेरणाताई येतच असतील, साखरपुडा आपण करून घेऊया ना, येतीलच त्या. आता गुरुजी हर्षित आणि तेजाला म्हणतात की आता एकमेकांना अंगठ्या घालायच्या आहेत, पण त्याआधी एक गुरुमंत्र तुम्हाला सांगतो की महाभारत होण्याआधी सॉरी म्हणायला शिका. तेव्हा हे ऐकून आता सगळेच हसायला लागतात. तर इकडे वल्लरी प्रेरणाला म्हणायला लागते की प्रेरणाताई चला ना आपण पटकन खाली जाऊया, तिकडे तेजाताई वाट बघत असतील ना आपली, असं म्हणून त्या दोघीही खाली यायला निघतात. तर इकडे तेजा, वल्लरी आणि प्रेरणा नाही आहे म्हणून खूप टेन्शनमध्ये आलेले असते आणि अजून ती मनोजला विचारायला लागते की मनोज वल्लरी आणि प्रेरणा कुठे आहेत? आता साखरपुड्याचे विधीसुद्धा झाले, अंगठी घालायची वेळ आली आहे. तेव्हा मनोज म्हणतो की थांबा तेजाताई मी बघून येतो. असं म्हणून मनोज त्या दोघींना बघायला जाणार. तितक्यात आता वल्लरी आणि प्रेरणा येतात. आता वल्लरी तेजाला सॉरी म्हणायला लागते आणि म्हणते की सॉरी आम्हाला जरा उशीर झाला ना. तेव्हा तेजा म्हणते की जरा उशीर म्हणतेस तू? साखरपुड्याचे सगळे विधी झालेत, इतका वेळ लागतो का गं तुम्हाला तयार व्हायला?
आणि मी तर ठरवलं होतं की जोपर्यंत तुम्ही येणार नाही ना तोपर्यंत मी अंगठीच नाही घालणार. तेव्हा प्रेरणा म्हणते की ते सगळं जाऊ दे, आता आलोय ना आम्ही दोघी, आता पटकन रिंग घाला बघू. हर्षितदादांना ते वाट पाहत आहेत केव्हाची. त्यानंतर आता हर्षित आणि तेजा एकमेकांना अंगठी घालतात. आता वल्लरी हे सगळं बघून खूप खुश होते, पण ती अचानकच टेन्शनमध्ये येते आणि म्हणायला लागते की आम्ही स्वयंपाकघर सोडून तर इथे आलो आहे, पण आम्ही तिथे जाईपर्यंत सगळं ठीक असू देत म्हणजे झालं. आता साखरपुड्याचे सर्व विधी पूर्ण झाल्यावर सर्वजण फोटो वगैरे काढण्यात बिझी असतात. आता याच गोष्टीचा फायदा घेऊन इंदुताई आता हळूच स्वयंपाकखोलीत येतात आणि प्रेरणा आणि वल्लरीने जे काही पदार्थ केले ते सगळं उघडून बघायला लागतात आणि मनातच म्हणतात की काय पदार्थ बनवतात आणि काय खाऊ घालतात ना तेच बघते आता मी. एका पदार्थाची वाट नाही लावली ना तर नाव नाही सांगणार, इंदुमती भामरे असं म्हणून ते सर्व पदार्थांमध्ये मीठ तिखट असं मिक्स करणारच. तितक्यातच तिथे मनोज आणि अजित येतात. आता इंदुताईंना स्वयंपाक खोलीत बघून दोघेही खूप शॉक होतात. आता मनोज विचारतो की आई इकडे काय करतेस, तर अजित म्हणतो की साखरपुडा तर कधीच झाला, फोटोशूटसुद्धा सुरू झालं, जायचं नाही का तुम्हाला. तेव्हा इंदुताई आता नाटक करत म्हणतात की अरे बापरे साखरपुडा झाला पण, आणि म्हणतात की त्याचं काय झालं म्हण्या, ती वल्लरी आणि प्रेरणा सकाळपासून बिचारा स्वयंपाक करत होत्या, त्यांना पण त्यांच्या मैत्रिणीच्या साखरपुड्याला जायचं असेल ना, म्हणून मीच म्हटलं की पोरींनो तुम्ही जा साखरपुड्याला, मी पाहते स्वयंपाकाचं काय ते. यावर मनोज इंदुताईंना म्हणतो की त्याची काळजी तू नको करूस, ते बघायला मी आणि अजित आहोत इथे, तू एक काम कर, तू साखरपुड्याला जा, असं म्हणून ते इंदुताईंना जबरदस्तीने तिथून पाठवून देतात. तर इकडे चित्राताई आता वल्लरीला म्हणायला लागतात की हे वल्लरी हे बघ, काल तर तू खूप म्हणत होतीस ना की आपल्याला एकमेकांच्या परंपरा स्वीकारल्या पाहिजेत वगैरे वगैरे, तर आज तुझी समजदारी दाखवा, असं समज की ही तुझी परीक्षा आहे, बघूया तुझ्या हातचं जेवण आमच्या पाहुण्यांना आवडतंय की नाही. तेव्हा वल्लरी हे ऐकून खूप टेन्शनमध्ये येऊन चित्राताईंकडे बघायला लागते आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आपल्याला रोज जो प्रोमो दाखवला जातो तेच उद्याच्या एपिसोडमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.